आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, इंजिनिअरिंग मार्वल म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, असा ठाणे बोरीवली दुहेरी मार्ग याचं TBM लॉन्चिंग आपण केलेलं आहे। याची लांबी 11.84 किलोमीटर आहे। त्यातला जो 84 किलोमीटर आहे, त्यातला जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे। आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत, या बोरीवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे। 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील। प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील ज्यातनं रेस्क्यू करता येईल। व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील। सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प MSRDC कडे होता, नंतर आपण निर्णय करून हा MMRDA ला दिला आणि आता MMRDA ने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय। पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे। या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधीकधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स। यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल। त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे। हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे। मेगा इंजिनिअरिंग जी एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे, देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत, त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय। हे 2 TBM या ठिकाणी आहेत। नायक आपण लॉन्च केला आहे। नायकचं हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसतंय ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे। आणि दुसरं अर्जुन आहे, तिथल्या झाडाचं नाव, अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुन असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील। खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो। आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जातील, जसं मी सांगितलं, 2 ठाण्याकडनं, 2 बोरीवलीकडनं। आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल। अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे। विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोड सोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे। त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील। त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल। आणि विशेषतः बोरीवली आणि त्याच्या बाजूला उड्डाण पूल जे आहेत त्यांच्याशी इंटिग्रेशनमुळे
मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल। या बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल। आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हा कदाचित सगळ्यात मोठा शहरी बोगदा असेल, हा सगळ्यात खोल शहरी बोगदा असेल। आजपर्यंत एवढ्या खालपर्यंत कधी शहरी बोगदा तयार करण्यात आलेला नाही। त्यामुळे या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं याचं प्लॅनिंग करण्यात आलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या परमिशन्स याच्यामध्ये आपण घेतल्यात। नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन आहे। सगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक ज्या बाबी आहेत ते आपण या ठिकाणी करतो आणि विशेषतः संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण बोगदा जमिनीखालून जात असल्यामुळे त्याच्या जैवविविधतेवर कुठलाच परिणाम या बोगद्याच्या माध्यमातून होणार नाही। तरीही असा निर्णय करण्यात आलेला आहे की या बोगद्यांना ग्रीन बोगदे हे आपण करतो म्हणून 11,000 वृक्ष जरी त्या ठिकाणी खालून चाललो असलो आणि वृक्ष कटिंग नसलं तरी 11,000 वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करण्यात आलेला आहे। एकूणच मी असं म्हणेन की हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। हा देशातलं एक अत्यंत महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे आणि ठाणे आणि मुंबईला जोडून कंजेशन समाप्त करण्याकरता हे एक अत्यंत महत्त्वाचं काम होतंय। आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात बोगद्यांच्या माध्यमातून मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतोय। ऑरेंज गेटच्या बोगद्याचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे ईस्टर्न फ्रीवे हा पूर्णपणे डिकंजेस्ट होईल। यासोबत एकीकडे नॉर्थ साऊथ करता कोस्टल रोड आणि ईस्ट वेस्ट करता बोगद्यांचं जाळं अशा पद्धतीनं संपूर्ण मुंबईला इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न, MMR रिजनला इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। आणि मला अतिशय आनंद आहे की ज्या काही एजन्सीज याच्यामध्ये आहेत, MMRDA आहे, MMRDAने अतिशय मेट्रोच्या माध्यमातून चांगला अनुभव याच्यामध्ये तयार केलेला आहे। त्यामुळे हे काम चांगल्या पद्धतीनं होईल। मेगा इंजिनिअरिंग अतिशय एक्सपिरियन्स कंपनी आहे, त्यामुळे चांगलं काम होईल। आणि विशेषतः ठाण्यातनं हे काम सुरू होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री महोदय स्वतः त्याच्यावर रोज नजर ठेवून राहतील। त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करण्याकरता जी काही आमचे इथले कर्मचारी आहेत ते त्याकरता बाध्य असतील। मी सर्व या कामावर काम करणारे जेवढे इंजिनियर्स आहेत आणि जेवढे मजूर आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी वेळेत आणि पूर्ण सुरक्षितपणे स्वतः सेफ राहून आणि लोकांना सेफ ठेवून हे काम पूर्ण करावं आणि एक मोठी भेट ही ठाणे आणि मुंबईकरांना द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो। आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना मी या ठिकाणी आपल्याशी संवाद करायची विनंती करतो। ठाणे बोरिवली ट्विन टनेलचं आज शुभारंभ या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। एक अतिशय आनंदाचा दिवस ठाणे आणि मुंबईकरांच्या आयुष्यातला आहे। खरं म्हणजे ठाणे बोरिवली हा ट्विन टनेल याची कामाची सुरुवात आपण पाहिली। 2028 पर्यंत हा पूर्ण होईल अशी कामाची संकल्पना केलेली आहे आणि या प्रकल्पाबद्दल बरीचशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। 11-12 किलोमीटर आहे, सगळ्यात मोठा हा टनेल आहे, खोल टनेल आहे आणि अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी हे टनेल बोरिंग मशीन या ठिकाणी काम करणार आहेत। मेगा इंजिनिअरिंग या कंपनीने अनेक असे टनेल अतिशय अडचणीचे आणि चॅलेंजिंग असे
प्रोजेक्ट टनेलचे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि त्याचा या दुहेरी आपल्या टनेलसाठी भुयारी मार्गासाठी उपयोग नक्की होईल. यामध्ये सगळ्यात अवघड काम म्हणजे हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या पर्यावरणाचं एक ते वरदान लाभलेलं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी संवेदनशीलपणे काम करणं, पर्यावरणपूरक काम करणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळे इथले सगळे जीवसृष्टी आहे, यामध्ये जी निसर्ग आहे याला कुठेही बाधा न येता हा प्रकल्प पूर्ण करण्याचं एक धाडस आणि चॅलेंज आपण स्वीकारलेलं आहे. MMRDAने हे काम हाती घेतलं आहे. अगोदर याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि मी MSRDC खात्याचा मंत्री होतो आणि त्यावेळेस MSRDCच्या माध्यमातून आपण हा MMRDAला हे काम वर्ग केलं आणि याचं भूमिपूजन देखील 2024ला आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात याला सुरुवात केली, त्यानंतर जोरात धक्का दिला, पण नंतर थोडं मध्ये व्यत्यय आला, स्पीड ब्रेकर आले, पण ते स्पीड ब्रेकर आम्ही सगळे दूर करून टाकले, कारण शेवटी याचं नाव नायक दिलेलं आहे आणि एक आहे अर्जुना. नायक आणि अर्जुना इथं काम करणार आहे आणि खरं म्हणजे हे याला महायुती म्हटलं तर चालेल, म्हणजे महायुती ताकदवान आहे, शक्तिमान आहे, परंतु नायक देखील नाव खूप चांगलं आहे आणि एका फुलपाखरावरचं म्हणजे इथलं जे काही वैविध्य जे आहे त्याच्यावर झाडाचं नाव देखील अर्जुना आहे आणि म्हणून आता विकासाच्या वाटेवरचे सगळे खलनायक दूर झाले असून नायकाचं काम सुरू होणार आहे आणि त्याला हे अथक काम करणारा TBM मशीन आहे, सोबत CM आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही अथक काम करणारे दोन्ही DCM आहोत आणि म्हणून सोबत असल्याने आता हा वेग कुणालाही कमी करता येणार नाही आणि अर्जुनाचं लक्ष अंतिम ध्येयावर असतं आणि आता MMRDAचे आमचे मुखर्जी आहे तिकडे, त्यांची टीम सगळी आहे, त्यांना एकच सांगणं आहे की हे जे आपण काम हाती घेतलेलं आहे वेळेमध्ये आपण पूर्ण करा, अशा प्रकारची मी खात्री बाळगतो. या कामामध्ये खऱ्या अर्थाने अनेक अडथळे आले. इथले रहिवासी, सोसायट्या, संकुलं त्यांना वाटलं की बाबा इथे आम्हाला त्रास होईल, एवढं मोठं भुयारी मार्ग होतो आहे, इथलं धूळ डेब्री सगळं जे काय आहे याच्यामुळे आमचं जीवन त्याच्यामध्ये अस्ताव्यस्त होईल, आम्हाला धुळीचा त्रास होईल. परंतु त्यांच्याबरोबर बैठका घेतल्यानंतर मुखर्जी साहेब आणि खासदारही होते, मुखर्जींनी त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एक मग डिस्पोजलसाठी आपण डेडिकेटेड कॉरिडॉर केला आहे. कुठलंही धुळीचं साम्राज्य इथं होणार नाही, धुळीचा त्रास लोकांना होणार नाही आणि घोडबंदर रोडवरची ट्रॅफिक कमी करण्यासाठी आपण अंडरग्राऊंड पूर्णपणे पलीकडे जाऊन कोस्टलला हा टनेलचा रस्ता जोडतोय, त्यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर होईल, इथलं प्रदूषणही कमी होईल आणि नागरिकांनाही त्रास होणार नाही आणि हा खरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 23-25 किलोमीटरचा रस्ता आपण 11 किलोमीटरवर या टनेलमुळे आलेला आहे आणि जे 1.5-2 तास या ठिकाणी लोकांना जावं लागत होतं. आता आम्ही घोडबंदरवरून आलो, प्रताप सरनाईक त्याची स्टोरी सांगत होते, आता फक्त 15 मिनिटांमध्ये ठाणे बोरिवली ईस्टर्न वेस्टर्नचं जे कनेक्टिव्हिटी आहे ती लोकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदय, तिकडे बोरिवलीचे लोक आहेत नाही वेस्टर्नचे, इकडच्या ईस्टर्नच्या लोकांशी लग्न करत नव्हते, 2 तास फिरून यायचं, पण मुखर्जी आता तो तुम्ही मार्ग मोकळा केलेला आहे आणि या टनेलमुळे 15 मिनिटात आरपार लोक पोहोचतील आणि वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल आणि पर्यावरण पूरक अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे.
हे वनसंपदा आहे, विविध आपली या ठिकाणी वनसंपदा आहे, जैवविविधता आहे. त्यामुळे कुठेही त्यांना डिस्टर्ब न करता या ठिकाणी कंपन विरहित व्हायब्रेशन असता कामा नये अशा प्रकारचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या टनेल बोरिंग मशीनमध्ये या ठिकाणी वापरलेली आहे आणि अतिशय सुरक्षित असा 3 लेनचा हा डबल ट्विन टनेल या ठिकाणी होतोय. हे खऱ्या अर्थाने ईस्टर्न आणि वेस्टर्नला जोडणारा हा मोठा दुवा ठरणार आहे आणि याच्यामध्ये सर्व सुरक्षित यंत्रणांचा पुरेपूर या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका या भुयारी मार्गामध्ये असणार नाही आहे आणि त्यामुळे हा अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने इतिहासातला हा सगळ्यात मोठा गेम चेंजर प्रकल्प ठरेल अशा प्रकारचं या ठिकाणी विश्वास मी बाळगतो. कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं की अटल सेतू पण पाहिला, कोस्टल रोडही पाहिला, नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही पाहिला, अनेक प्रकल्प आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून आमच्या महायुती सरकारची भूमिका आहे कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही ठिकाणी जात असताना 59 मिनिटामध्ये माणूस पोचला पाहिजे मुंबई MMR आणि इतर ठिकाणी. आणि हाच उद्देश आता मेट्रोचं आम्ही लोकार्पण करून आलो आहे, आता पण आणखी मेट्रोचं लोकार्पण आहे. त्यामुळे मुंबई आणि MMR हे संपूर्णपणे मेट्रोच्या जाळ्याने रस्त्यांच्या फ्लायओव्हरच्या त्याचबरोबर अशा प्रकारच्या भुयारी मार्गाच्या माध्यमातून आपण जोडतो आहोत. हा मुंबईकर आणि MMRच्या दृष्टीने हा अतिशय वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे. हा लवकरात लवकर कार्यान्वित होईल आणि या सर्व लोकांना याचा फायदा होईल. लाखो लोक याच्यामध्ये प्रवास करतील आणि इथल्या सर्व रहिवाशांनाही मी सांगू इच्छितो की आपल्याला या प्रकल्पाचा फायदाच होईल. कुठेही आपल्याला या प्रकल्पामुळे त्रास होणार नाही याची काळजी सरकारने, शासनाने आणि MMRDने घेतलेली आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री महोदय, इथं मी अगोदर पण येऊन गेलो, व्हिजिट करून गेलो, यापुढे देखील मुखर्जी आणि कुठं गेले ते आपले टनेलवाले त्यांच्यावर पण लक्ष ठेवणार आहे. आणि TBM वर DCM ची नजर असेल. TBM वर DCM ची कायम नजर असेल. TBM रोज किती काम करतोय ते. त्यामुळे आणि आमदार कोण आहे तुम्ही इकडे आणि हे स्वतः आहेतच परिवहन मंत्री, खासदार, आमदार, सगळे आपले लोकप्रतिनिधी देखील. हे शेवटी आपलं काम आहे. हे जेवढं लवकर होईल तेवढं लोकांना त्याचा लवकर फायदा होईल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा MMRDAचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मेगा इंजिनिअरिंगचे सर्व अधिकारी त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. एक चॅलेंजिंग असं काम तुम्ही स्वीकारलेलं आहे, ते लवकरात लवकर पूर्णत्वास आपण घेऊन जा अशा शुभेच्छा देतो.